चॅनलच्या वतीने आम्ही तुम्हाला इथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही वेगवेगळ्या विविध कार्यक्षेत्रात कार्य करता, त्याच्यात थोडंसं आम्हाला माहिती हवी आहे. तुमचा थोडासा परिचय द्या. मी अनिता दादासो पोसुले. माझं पूर्वी खानावळ म्हणून 15 वर्ष माझी मेस चालू आहे. आता माझ्याकडे 70वर मुलं आहेत जेवणासाठी. 25 ते 30 टिफिन घरपोच करतो आहे आम्ही, आणि जे बाकीचे 20-25 ते घरी येऊन जेवून जातात. आणि बचत गटामुळे मला भरपूर फायदा झाला आहे. ह्या आमच्या अध्यक्ष होईल, त्या उपाध्यक्ष, सेक्रेटरी अजून यायचे आहेत. त्यामुळं भरपूर, कारण मी जसं लोन घेत चाललं तसं माझं फिटत पण गेलं, कारण ह्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि माझं इन्कम पण चालू आहे. त्याप्रमाणे मला काही या बचत गटाबद्दल असं काही मिळालं नाही किंवा काही असं अडचण कोणती झाली नाही. त्यामुळे मी माझ्या कार्यात यशस्वी झालो. तुम्हाला म्हणजे मेसेज करावी असं का वाटलं? मला आमच्या तुला सासूबाई होत्या, त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे मुलं आहेत घरी, माझी लहान मुलं होती ना, त्यामुळे बाहेर कुठे मी जाऊ शकत नव्हते. घर बसल्या हा धंदा मला बरा वाटला. सुरुवातीला माझी 5-6 मुलं होती, तर आता वाढत 70वर मुलं झालीत माझ्याकडे. आणि माझ्या सासूबाईंनी सुद्धा हा धंदा चालू केला, त्यामुळे मला यांचं पाठबळ मिळालं. त्यामुळे मी हे कार्य करत गेले. माझं वाढतंय अजून पुढे, मी चालवेल. माझ्या मुलग्यासुद्धा नाईटमध्ये चालू आहे, त्याची रात्री चालू असते, माझं खानावर दिवसभर चालू असते. धन्यवाद. शेखर वगैरे स्वामी विवेकानंद बचत गटात मी अध्यक्ष आहे. बालवाडी शिक्षिका होते, पण आता रिटायरमेंट घेतली. आता सध्या घरगुती कामच करते. उन्हाळी कामं चालू आहेत. कोणाची अडचण असेल, त्यांना डबा पाहिजे असेल तर मी डबा देते. धन्यवाद. मला महिलांना असं सांगायचं आहे, कोणीही स्वतःला अबला समजू नये. स्वतः सक्षम राहिलं पाहिजे, स्वतः काहीतरी मिळवलं पाहिजे, तर तिला खाणे घरातली समाजातली किंवा महिला दिनाचं. नमस्कार, मी विद्या बाबासाहेब पोसुगडे. मी उपाध्यक्ष आहे स्वामी विवेकानंद महिला बचत गटाची. मी माझ्या या बचत गटाचा फायदा मी स्वतः सांगतो. बोलायला सांगा. जेव्हा काय मला अडचण येते तेव्हा बचत गट उपयोगी पडतो. त्याच्यासाठी मला बोलायला येत नाही, आधीच कॅमेरावर म्हणून सांगतो. आणि माझ्या मुलांच्यासाठी भरपूर हा बचत गट मला उपयोगाला पडतो. जेव्हा लॉकडाऊन आलं त्यावेळी माझे हप्तेसुद्धा गेले नाही, कारण हा असा बचत गट आहे की हप्ते तटून सुद्धा पुढं मला लागलं तर पैसे दिलेत, कारण की ते आम्ही नंतर भरून काढले. तर हा बचत गटाचा एवढा फायदा. आणि माझ्या मुलांसारखं खेळासाठी बाहेर जातात, तेव्हा पैशाची भरपूर अडचण येत्या. तेव्हा कधी पण मला रात्रीचे लागले तर लगेच सकाळ सांगितले सांगतात रात्री पैसे पाहिजेत, सकाळी उठून मला पैसे 11 वाजता मिळतात. या बचत गटाचा मला भरपूर फायदा आहे. आता हा पहिला बचत गट संपून दुसरा चालू झाला बचत गट. तर त्याच्याबद्दल मी ह्या बचत गटातल्या बायकांनी पण धन्यवाद म्हणतो, कारण की त्यांनी लगेच पैसे देतात आणि आमची अडचण हे करतात. म्हणजे एकमेकाला सहाय्य करणारा तुमचा बचत गट आहे. छान गोष्ट आहे. आणि कधी कुठल्या पण बाईला, माझंच नाही असं, कुठल्या पण बाईला अचानक आलं ते त्यांच्या डोक्यात एकच हे येते की बचत गट आहे आपला, मदत लगेच मिळते आपल्या बचत गटातून. त्यांनी दुसरा विचार करतच नाही, ह्याच्याकडनं काढू काय त्याच्याकडनं काढू. मग त्यांच्या लगेच म्हणजे असा बचत गट आहे की सकाळी पैसे मिळणारच आपल्याला 100%. एवढी बचत गटाची ही आहे आम्ही. धन्यवाद. माझं सगळं बुकिंग असतं. पर्याप्तर घरातून कर्ज आता माझे इंजिनियर झाले म्हणताना त्या 2 महिने विश्रांती घ्या, त्याच्यासाठी उपयोगाला उपयोगाला. माझा इथं बचत गट नाही, माझं दुसरी बचत गट आहे. बरं, असू दे, चालायचं. आता ₹500 आहे. आणि मला काय जास्त पैसे पाहिजे माझ्या बचत गटात. कुटुंबात मदत करताय, सहकार्य करताय ना, बहुत चांगली गोष्ट आहे. सपोर्ट असेल किंवा सहकार्य असेल तर गोष्ट करत. आता नातू पण माझा गेला, कंप्लीट झालाय, उद्या येणार आहे नातू पण माझा. स्वागत करायचं. बरं बरं, चांगली गोष्ट आहे. काय मला म्हणायचं नाही, PA काय झालं, IT हा, त्यालाही शुभेच्छा सांगा आमच्या चॅनलकडून, माझ्याकडून. धन्यवाद. सुशेला बाळासाहेब सोमयशी. तुम्ही काय करता? मी घरकामाला जातो. घरकामाला जाता. किती वर्ष झाली? तर मी 10 वर्ष तरी झाली.
मग महिला दिन साजरा करतात तुम्हाला माहिती आहे हो की नाही 8 मार्चला. मग महिला दिन साजरा करतात. मग हा महिला दिन साजरा करावा का नाही करावा तुमचा काय विचार आहे? करायला पाहिजे. का करायला पाहिजे? एवढं आम्ही काय एवढं काही अनुभव मला नाही, सांगा तुम्हाला काय वाटतंय ते हो सांगा. का? या आपल्या म्हणजे कुटुंबासाठी काम करत आहे. तरुण असल्यापासून आता वयस्कर होऊन काम करायला म्हणजे ह्यांना काय तर महिला आहे म्हणून त्या दिवसासाठी हे पाहिजे म्हणून महिला दिन साजरा करायला पाहिजे. आहे बरं. याला तू सपोर्ट दिले म्हणताना का नाही शेळीपालनचं करताय चांगली गोष्ट आहे शेळीपालन. शेळ्या बर काय मुलगा हिंगून आणतोय आता मला दोन्ही कामं होईनात म्हणून नुसतं गर्भवती कसं बर. मग महिला गट महिला दिन साजरा करावा असं मत आहे तुमचं. चांगली गोष्ट आहे म्हणजे महिलांनी पुढे जावं. जावं बोलतो की नंतर माझी मुलगी लहानच होती. एक मुलगा त्यावेळेला पहिलीला होता आणि धाकटी मुलगी लहान गटात होती. मग तेव्हापासून मी म्हणजे त्याला वाढवण्याचं, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांना चांगल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं मार्गदर्शन मी सध्या म्हणजे त्यांना देते. आणि त्यावेळेला माझी मुलं पण खूप हुशार आहेत आणि मुलांनी म्हणजे आईच्या कर्तृत्वाला हे करून जाणून ते स्वतः आपलं स्वतःचं शिक्षण आपली स्वतःची जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडतात. आणि महिला दिनाच्या सर्वांना मी अगदी शुभेच्छा देते. असं सर्वांनी महिलांना जागृत करावं, महिलांना एकत्रित करावं आणि संघटित होऊन सर्व महिलांनी आपल्या कर्तृत्वाचं आणि आपल्या स्वतःच्या अभिमान वाटावा असं आपणही वागावं आणि असंच कर्तृत्व पुढं चालू ठेवावं. आज प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी स्त्री करतच असते. तर माझ्या आजूबाजूला या माझ्या सख्या सगळ्या आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहेत. कोणी घरकाम करतंय, कोणी आता आपलं जनावर चालवते. अशा सगळ्या माझ्या बऱ्या सख्या आहेत. त्यांनी सुद्धा असंच चाललंय स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं स्वतः अशीच प्रगती करून घ्यावी एवढंच महिला दिनाच्या निमित्त मी आज सर्वांना सांगते. धन्यवाद मॅडम. महिलांच्या मनात असलं ना काही पण करू शकत नाही. असं महिला राहतात पण, वागतात पण आणि बोलतात पण. महिला ही घरात राहण्यासारखी गोष्ट नाही आहे. महिला ही बाहेर पडून काहीतरी करून दाखवण्याची ही जिद्द पाहिजे महिलांच्या घरात आणि ती ठोकापणाने करून दाखवतात. असंच मी पण करून दाखवले. माझं पण एक गारमेंट आहे, एक छोटंसं गारमेंट आहे. 10 मशीन टाकले. जवळजवळ 1 ते 10 लेडीज माझ्या हाताखाली आहेत. ती जिद्द मी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे आणि ह्याच्यापुढं पण मी करेन. आणि त्या बाबतीत मला माझ्या बचत गटाकडून भरपूर फायदा झाला. माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन होतं. एका रात्रीत मी पैसे मागितले त्यांच्याकडे, कविता त्यांच्याकडे. तर त्यांनी काहीही न बोलता, कुणाचाही सल्ला न घेता मला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच चेक हातात घेतला. लगेच त्या सेक्रेटरी परत उपाध्यक्ष त्यांचाही एकही म्हणजे शब्द नव्हता की होय बाबा यांना खरंच गरज आहे की नाही गरज आहे, हे न बघता त्यांनी मला दिले पैसे. हा त्यांचं मी भरपूर म्हणजे असं आभार मानते की मला पूर्ण सहकार्य करतात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं माझं लाखाचं मोला म्हणजे असं पूर्ण लाखाचा वाटा असं माझ्या भागातल्या महिलांचा आहे. माझ्या पाठिंबा आहे एवढंच मी बोलते. असा तुमचा सक्षम झालेला आहे आणि सक्षम करण्यासाठी तुम्ही सगळ्या इथल्या महिला आहात. त्या खरोखरच चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहात. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते. या महिला दिनाच्या निमित्तानं मी महिलांना सांगू शकते महिलांनी महिलांच्या पाठीशी पाहिजे संपूर्ण सहभाग घेऊन साथ दिली पाहिजे. जर महिलांनीच महिलांचं पाय खाली ओढायचं ठरलं तर मग कोणच पुढे जाणार. ही महिलाही अशी आहे की महिलाही म्हणतात ना, महिलाही बाई ही शुभाची तलवार, बाई ही दुर्गेचा अवतार. बाईनं मनात आले की बाई काहीही करू शकते. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाईचं वर्चस्व आहे. म्हणजे बायका आता कुठे मागं राहिल्याच नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात पुढे आहेत. पण महिलांना अजून पण सहकार्य मिळायला हवं. आणि महिलांचा मेन म्हणजे त्यांना काय महिलांना अजून प्रोत्साहन मिळायला हवं की त्यांना पुढे जाऊन हे करता येईल. सगळीकडनं त्यांना सपोर्ट असायला हवं. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सपोर्ट मिळत नाही असं आहे का? म्हणजे आजच्या मुलींना कसं बाहेर पाठवणं अवघड झालं या आत्ताच्या जगात. म्हणून त्यांना मुलींना बाहेर पाठवायचं अवघड अवघड झालंय. झालंय. हा प्रश्न आहे. मग यासाठी तुम्ही काय करा?
आम्ही काय करणार, आम्ही आमच्या मुलींना जेवढं सतत बनवता येईल तेवढं बनवणार. आम्ही लाटीकाठी वगैरे सगळंच प्रशिक्षण देऊन त्यांना आम्ही प्रोत्साहन देणार. आपल्या भागामध्ये ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत यांच्यासाठी खरं तर तुम्ही प्रयत्नशील राहिल्याच पाहिजे. फक्त आपल्या कुटुंबाबद्दल बघायचं नाही, कारण हा समाज आहे आणि समाजामध्ये आपण राहतो. आता तुम्ही कसं सगळ्यांनी मिळून गट तयार केले आहेत, त्या गटामार्फत तुम्ही कार्यरत आहात सगळे. तशा पद्धतीनंच तुम्ही मुलींचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी मुलींना पहिला सक्षम बनवा. आणि मुलींना सक्षम बनवलं तरच हा पुढचा मार्ग निघणार आहे. यात आपल्याला कुणी सहकार्य करणार नाही, स्वावलंबीपणाचा पण लागतात. माझा मुलगा आता वर्षातून काही तेव्हापासून आम्ही त्यांना सांभाळलं, त्याला चांगलं शिक्षण दिलं, चांगलं नोकरी केलं, स्वतःच्या पायात आता उभं राहिला आहे. त्यामुळे आता आमचं बजेट ह्यात नाही आणि बजेट दुसऱ्या बाजूला मी, त्यामुळे आमचं बजेट 500चं आहे. असू दे. सगळ्या महिलांची हार्दिक शुभेच्छा. एवढंच माझं, बाकीचं काही भाषा नाही. महिलांना सगळ्या महिला दिन म्हणजे महिलांचा हा काय सत्कार आहे, तिच्या कर्तृत्वाला दिलेली सलामी. मला असं वाटतं महिलांनी आता आपली जबाबदारी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. साधारण वयाच्या 40 नंतर प्रत्येकीचे काहीतरी आरोग्याचे प्रॉब्लेम असतात. तिने तिचं स्वतःचं मेडिकल चेकअप केलं पाहिजे आणि आपलं आरोग्य पहिले चांगलं ठेवलं पाहिजे. आपलं तिचं स्वतःचं आरोग्य चांगलं असेल तर ती कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडू शकते. मला महिला दिना तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक. माझं नाव स्नेहल बाळासाहेब टोकारे. महिला सक्षम बनण्यासाठी काय करावं लागेल? महिला सक्षम बनण्यासाठी एक सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांचं मत काय असतं, आपलं घर सांभाळून बाकी सगळ्या गोष्टी आपण पुढे चालू ठेवतात. मग घरातून जे सहकार्य असतं आपलं ते म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा की आपल्या कौटुंबिक दृष्टिकोनातून महिला म्हणजे कणकर कशी बनेल की स्वतःची मतं स्पष्ट मांडू शकावी. ती स्वतः जेव्हा स्पष्ट कुठली मतं मांडू शकते आणि त्यासाठी स्वतः ठाम निर्णय घेईल तेव्हा ती स्वतः सक्षम पहिला बनेल, कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकते. आणि प्रश्न पुढचा तिला करिअरचा आणि आला तो मुलांचा आणि ह्या बाबतीत ती स्वतःच बाकीच्या गोष्टी हँडल करू शकते. आणि महिलांनी जास्तीत जास्त स्वतःच्या आता आरोग्यासाठी जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि जास्तीत जास्त सांगायचं म्हटलं तर बाहेरच्या आधुनिक गोष्टींपेक्षा आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांभाळून आणि आपली भारतीय संस्कृती जास्तीत जास्त सांभाळून त्या पुढे जोपासून नेली तर पुढच्या कुटुंबाला समाजाला खूप चांगल्या गोष्टी त्यातून शिकता येतील. हेच मी सांगतो. आणि महिला आई असते, आई म्हणलं की सगळ्यांचा विचार करते. त्याचप्रमाणे ह्या माझ्या सासूबाई आहेत. आईपेक्षा जास्त त्यांनी आणि मला प्रेम केले. माझ्यावर लग्न जसं करून आले तसं त्यांनी पूर्ण मला पाठिंबा दिला आहे. आणि अजूनसुद्धा त्यांनी म्हणजे अक्षरशः मला डोळ्यात पाणी यायला लागली. माझी आई आता नाही आहे तरी पण मला त्यांनी भरपूर केले. अशा जर महिला या सासवांच्या पाठिंबा राहत असतील तर महिला सगळ्या पुढे जातील आणि सक्षम होतील आणि आपल्या कार्यात किंवा मुलांचं मुलींचं जे करिअर असतील त्या धडाडीने त्या करू शकतील. त्यामुळे मला सासूबाईंचा म्हणजे अभिमान आहे की अशा सासूबाई सगळ्या सुनांच्या पाठीमागे राहाव्या आणि स्त्रियांना पुढं जाऊ द्यावे.